नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी. बघा, 15 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. 8 दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, तर ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. 8 दिवसात तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होईल. SMS यायला सुरुवात होणार आहे. त्याची संपूर्ण अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फेब्रुवारीचे पैसे बघा, जानेवारीचे पैसे तुमच्या आता तुम्ही अकाउंटमधून काढले असतील, ते खर्च झाले असतील. आता फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. फेब्रुवारीचे पैसे पण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो वाटप होणार आहे. सर्वात मोठी घोषणा जी आहे ती आत्ताच झालेली आहे आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला लेटेस्ट देत असतो. कुठली जुनी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही. आत्ताच संपूर्ण अपडेट जी ती या ठिकाणी देण्यात आली आहे आणि आत्ताच जी घोषणा आहे ती झालेली आहे. तर ती अपडेट पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पाठवा, त्यांना शेअर करा आणि त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. भरपूर महिला आपले व्हिडिओ पाहत नाही, तर त्या महिला भगिनींना विनंती करतो, जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नाही तर तुम्हाला अपडेट कळत नाही. त्यासोबतच भरपूर महिलांचे पैसे पण आता हळूहळू बंद होणार आहे. त्याचे काय कारण आहेत ते कारण पण मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुमचा फायदा आहे. जर हा व्हिडिओ बघा, ही जी काही माहिती असते ही तुमच्यासाठी, यामध्ये माझा काहीही फायदा नाही. ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी, तुमचा फायदा व्हावा हाच माझा हेतू असतो आणि माझ्या परीने मी जेवढी होईल तेवढी मदत तुमची करत असतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. आतापर्यंत ही अपडेट तुम्हाला कोणीही दिलेली नाही आहे. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळते 8 दिवसात पैसे तुम्हाला मिळणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता जो आहे 8 दिवसात तुम्हाला वाटप सुरू होणार आहे. आता याची काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ऑफिशियल अपडेट, संपूर्ण अपडेट जी आहे ती ऑफिशियल तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, थोडाही वेळ वाया न घालवता. तर बघा, आजचा सकाळचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा 8 दिवसात पैसे मिळतील म्हणून. बघा, सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारीख पण सांगून टाकलेली. कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतील ते पण मी तुम्हाला आजच्या सकाळचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सांगून टाकलेले. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्व महिला भगिनींना आवर्जून त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहायचा आहे. कारण बघा, तुम्ही व्हिडिओ पाहत नाही, तुम्हाला अपडेट कळत नाही. आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 8 दिवसात तुम्हाला पैसे मिळतील. त्याचे पुरावे पण मी तुम्हाला आता दाखवतो. तो पुरावा पाहून घ्या, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाणार आहे. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः लाईव्ह या ठिकाणी संपूर्ण घोषणा केलेली आहे. काय घोषणा? तर चेकवर सही झालेली आहे. चेकवर सही झालेली आहे. चेकवर सही झाली म्हणजे तुमचे पैसे यायला मार्ग मोकळा झालेला आहे. चेकवर सही त्यांनी केलेली आहे आणि तो जो काही चेक आहे तो महिला व बालविकास विभागाला त्या ठिकाणी दिलेला आहे. 8 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. संपूर्ण माहिती बघा, मी तुम्हाला जी काही माहिती सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर स्वतः अजितदादा पवार यांनी जी काही लाईव्ह माहिती सांगितली ती माहिती तुम्ही बघून घ्या, त्यावर तुमचा विश्वास बसणारच आहे. तर बघा, सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर लगेचच आपण आता अजितदादा पवार यांनी जी काही माहिती दिली ती लाईव्ह आपण माहिती या ठिकाणी पाहूया. मधल्या काळामध्ये जसं माझ्या गरीब आया बहिणींना काही ना काही मदत व्हावी, त्या सक्षम व्हाव्या, त्यांच्याकरता महिला बचत गट, त्यांच्याकरता वेगवेगळ्या बाबी आपण काढल्या. त्याकरता आपण कार्यक्रम घेत असतो. त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ वस्तू त्याला महाराष्ट्राची बाजारपेठ मिळावी, त्या जिल्ह्याची बाजारपेठ मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो. महिला बाल विकास हे खातं आमच्या मुलगी आदिती तटकरेकडे आहे. तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यातून लाडकी बहीण योजना आली, किती आमच्यावर टीका केली. आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे, कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना काढली, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी. परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले. काही गायराने स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली. अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल, वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे. तुमच्या राज्यात झालं जरूर राज्याला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्हाला याद आहे, तुम्हाला याद आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.